11वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे। मराठी साहित्य मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश घुमटकर उर्फ गोल घुमट यांच्या निर्देशानुसार मराठी साहित्य मंडळ नागपूर विभाग आयोजित 11वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 28 फेब्रुवारी रोजी सुरेश भट नगरी जवाहर विद्यार्थी गृह नंदनवन या सभागृहात होणार आहे। ज्येष्ठ साहित्यिक सिद्धार्थ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता ग्रंथदिंडीने होईल। त्यानंतर सकाळी 10 वाजता उद्घाटन समारंभ होईल। या परिषदेचं उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल। या परिषदेचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर पुष्पा सुभाष तायडे यांच्याकडे असेल। या दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, नागपूरचे आमदार मोहन मते आणि कृष्ण खोपडे देखील उपस्थित राहणार आहेत। नमस्कार मंडळी, मी विजय गोखले एक वेगळ्या प्रकारचं आवाहन करण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं जात आहे। तेव्हा ही संधी सोडू नका। मोठ्या संख्येनं हजर राहा। ज्ञानार्जनाची, साहित्य आनंदाची, स्वप्रबोधनाची ही संधी सोडू नका। धन्यवाद। नमस्कार मंडळी, मी रितू सिंग चौहान, स्पिरिच्युअल मोटिवेशनल स्पीकर, काउन्सिलर, रेकिस्ट, सेलिब्रिटी ॲक्ट्रेस आणि सोशल वर्कर। मी आपल्याला भेटायला येत आहे येत्या 28 फेब्रुवारीला होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये, जे 28 फेब्रुवारीला नंदनवन येथे जवाहर सभागृहामध्ये साजरा करण्यात येणार आहे। या संमेलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष मराठी साहित्य मंडळाचे डॉक्टर जयप्रकाश घुमटकरजी आणि सिद्धार्थ कुलकर्णी मुंबई महानगर अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाद्वारे आणि आशीर्वादाद्वारे डॉक्टर प्रवीण उपलेंचवार विदर्भ प्रांतपाल मराठी साहित्य मंडळ आणि रत्नाकर मुळीक जिल्हा उपाध्यक्ष नागपूर विभाग यांच्यातर्फे आणि यांच्या पूर्ण टीमाच्या मेहनतीद्वारे हे कार्यक्रम संपन्न करण्यात येत आहे। आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र यांच्या हस्ते होणार आहे। तर आपल्या सगळ्यांना माझी आग्रहाची विनंती आहे की मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे। तर आपल्यासोबत आपल्या बंधू भगिनींना घेऊन यावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। हे कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे। तर मोठ्या संख्येने या कार्यक्रमात आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाचा आनंद उचलावा हीच आपल्याला माझ्याकडून विनंती आहे। नमस्कार, मी प्रकाश गजानन राणे, एक अभिनेता, लेखक आणि गीतकार। मित्रांनो, एका खास बातमीसाठी मी तुमच्या भेटीला आलेलो आहे। बातमी अशी आहे की मराठी साहित्य मंडळ या संस्थेतर्फे हे संमेलन अतिशय यशस्वी व्हावं म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हा सर्वांना गळ घालतो। आपण उपस्थित राहिलात तर याचं यश द्विगुणित होणार आहे, तेव्हा उपस्थित राहायला विसरू नका। धन्यवाद। नमस्कार, मी संग्राम समेळ। मराठी साहित्य मंडळ या प्रख्यात संस्थेतर्फे नागपुरात मराठी साहित्य संमेलन संपन्न होणार आहे। तर तुम्ही वाट कसली बघताय? सगळ्यांनी तिथे उपस्थित राहा आणि या अभूतपूर्व सोहळ्याचा आनंद घ्या। धन्यवाद। या कार्यक्रमात वाचन संस्कृती, वास्तव आणि अपेक्षा या विषयावर चर्चा होईल, ज्यामध्ये बापूराव पाटील ठाकरे हे प्रमुख वक्ते असतील। शिवाय महाराष्ट्राच्या विविध भागातील प्रसिद्ध कवी, कवयित्री या संमेलनात आपला सहभाग नोंदवतील। या संपूर्ण कार्यक्रमाची मुख्य जबाबदारी डॉक्टर इंजिनियर प्रवीण उपलेंचवार आणि रत्नाकर मुळीक हे सांभाळत आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।